तर ही पुढची 2 महिने एकदम व्यवस्थित डाएट फॉलो करायचा. काप्स नाही, मैदा नाही, तेल नाही, साखर नाही, तळलेलं खायचं नाही. कुणी सुरमई फ्राय ऑफर केली तरी नाही बोलायचं. हो हो, तुमची आई आणि माझी सेम आहे. एप्रिल सुरू झालं आणि थोडं जरी ऊन दिसलं ना का यांना मग त्यांच्या पाकाला जागा होतात. मिरच्या करायचे, कुरड्या करायचे. तर सांगायचं असे की बियर हे लिक्विड डाएटमध्ये येत नाही आणि बियर पिऊन कुरड्या करू नका. तर 31 मार्च 2024ला मी धाडसी निर्णय घेतला, वजन कमी करायचं. तर ही पुढची 2 महिने एकदम व्यवस्थित डाएट फॉलो करायचा. काप्स नाही, मैदा नाही, तेल नाही, साखर नाही, तळलेलं खायचं नाही. कुणी सुरमई फ्राय ऑफर केली तरी नाही बोलायचं. बांगडा, प्रॉन्स मसाला काहीच नाही. एप्रिल आलाय, मे आलाय, हापूस येतील, तोतापुरी, केशर काहीच नाही, काहीच खायचं नाही. दुसऱ्या दिवशी उठलो, गरम पाणी केलं, मध टाकलं, एक अख्खा लिंबू पिळला, अद्रकचा रस प्यायलो. प्यायला असं वाटलं की 2 किलो कमी झाले. पण आता त्याच्या पुढे काय करायचं, डाएटमध्ये काय फॉलो करायचं माहितीच नाही. विचार करतोय. फ्रीज खोललं, फ्रीजमध्ये पण काय नाही. परत बंद केलं. 1 मिनिट, एक बियर आहे. तर बियर पिता पिता विचार करूया की काय करू शकतो. बियर घेतली, चिल्ड होती. तर मग लिस्ट काढली. आवोकाडो, बेरीज, कॅनबेरीज, रेडबेरीज, ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, ॲपल, बनाना, हे सगळं, वॉटरमेलन, हे सगळं ठरवलं. हे सगळं ठरवतोय मी आणि तेवढ्यात आईने आवाज दिला, बाबू कुरड्या करायला चल. हो हो, तुमची आई आणि माझी सेम आहे. एप्रिल सुरू झालं आणि थोडं जरी ऊन दिसलं ना का यांना मग त्यांच्या पाकाला जागा होतात. मिरच्या करायचे, कुरड्या करायचे. हां, आणि आपण जर त्यांना टाळलं ना, उद्या बघू ग, नंतर बघू, हां आणतो, तर त्यांना ना एन्झायटी फील होते. माझी मिरच्या काय होत नाही, माझा मसाला जातो ह्या वर्षी. बरं, एवढं सगळं करून ना त्यांना ठेवायचं नसतं. त्यांना मामाला दे, काकाला दे, मावशीला दे, आत्याला दे. मग हे कोणासाठी करतोय आपण. पण नाही, मी ठरवलं यावर्षी की आईला जाऊन सांगायचं की मला हे सगळं नाही करायचंय. मी गेलो, आई ऐक, मला कुरड्या करायला साचा दे. सांगतो असं का बोललो मी. ह्याच्या मागे ना एक मोठं तत्वज्ञान आहे. काय, फुकट जेवण, पैसे, कपडे धुवून, राहायला घर, हे सगळं कुठं मिळत असेल ते तुमच्या आईकडे. म्हणून काही पण करायचं, तिला त्रास नाही द्यायचा. हॅशटॅग जगात भाई आई. तर मी साचा घेतला आणि मी करणार तेवढ्यात मला जाणवलं का ती चिल्ड बियर मला लागली. आणि मी सुरू करणार तेवढ्यात आईने आवाज दिला, बाबू अरे त्यात पीठ टाक. दिलं, पण आता बोलायचं नाही. बोललो आणि वास आला तर फुकट वायफाय, जेवण, घर हे सगळं बंद होणार. म्हणून पीठ टाकलं, झाकण लावलं आणि सुरू केलं. स्टँड घेतला पहिला, पडायला नको. मी करतोय. झालं, पीठ संपलं. मी कुरड्यांना बघितलं, मी आईला बघितलं, मी आईला कुरड्यांना बघताना बघितलं, मी कुरड्यांना नीट बघितलं. तर मला कुरड्या बनवायच्या होत्या, त्या नूडल्स झाले. मग काय, दुसऱ्या दिवशी आमची इथं चायनीजची गाडी. आमचा अख्खा एरिया नूडल्सच्या नावावर कुरड्या खातोय. हा, का माहितीये का, कारण आपल्याला ना
आपल्याला नूडल्स माहितीच नाही. फ्राईड राईस, चिकन राईस, ट्रिपल राईस हे काय चायनीज आहे? बरं, 2 देशांची नावं चायनीज आपल्याकडे, हाँगकाँग राईस आणि सिंगापुरी राईस. या 2 देशांना माहितीच नाही. या 2 देशांना माहितीच नाही की त्यांच्या देशांच्या नावावर आपल्याकडे राईस आहे. तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि वेटरला विचारलं काय फरक आहे दोघांमध्ये? कुछ नहीं साहब, एक पीला है और एक लाल है. एवढा काय तो फरक? हे झालं बाहेरचं ना. आपण आपल्या मुंबईत काय केलंय, आपण बाहेर पडलो, आपल्याकडे खायला काय नसेल तर आपण पहिली गोष्ट काय खातो? वडापाव. आपण चांगलं होतं ना वडापाव, मीटर मध्ये बसलो होतं. काय गरज होती पाववडा करायची? पावडा. नंतर यांनी त्याला ब्रेड लावला, नंतर पॅटीस म्हणून विकायला लागले. आता मिसळ. चांगलं होतं ना, परत मीटर मध्ये बसलं होतं, मिसळ पाव. आता काय गरज होती? एक दिवस कोणाला तरी चणे मिळाले नाही म्हणून त्यांनी उसळ पाहून विकलं. एवढ्यावर थांबले नाही ते, त्यांनी वडा टाकला त्याच्यात, वडा उसळ म्हणून विकायला लागले. काही दिवसानंतर ना मोमोज उसळ, मेदू वडा उसळ, इडली उसळ, ढोकळा उसळ हे सगळं मिळेल. बरं, तुम्हाला वाटलं असेल हे सगळं कुठून आलं असेल? जास्त लांब नका जाऊ. आज तुम्हाला इथे स्नॅक्स म्हणून मिळणार आहे काहीतरी. काल जेव्हा मी सिद्धेशी बोलत होतो तेव्हा मला कळलं की आपल्याला स्नॅक्स म्हणून ना गुलाबजाम आणि समोसा मिळणार आहे. जर तुम्हाला फक्त समोसा मिळाला ना तर घाबरू नका, गुलाबजाम आहे, आत आहे. का सांगा? या ऑर्गनायझेशन टीम मध्ये एक मुलगा आहे अभिजित. त्याचं असं म्हणणं आहे की जी गोष्ट एकाच ठिकाणी जाणार आहे ते वेगवेगळे कशाला खायचं? एकदाच खाऊ. आणि ह्याच्या मागचा संदर्भ असा की तुम्ही कधी बकऱ्याला केक खाताना पाहिले? केक खाताना पाहिले कुणी? मी अभिजितला मटन आणि केक सोबत खाताना पाहिले. तर सांगायचं असे की बियर हे लिक्विड डाएट मध्ये येत नाही आणि बियर पिऊन कोरड्या करू नका.